सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेसंदर्भात चौकशी समिती नियुक्त झाली आहे। भारतीय नौदलाचे कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली आहे। तर बांधकाम विभागाचे सचिव आणि मुंबई IIT मधील तज्ञांचाही या चौकशी समितीमध्ये समावेश आहे। राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेमागील कारण शोधण्याचं काम ही समिती करणार आहे। दुर्घटनेतील दोषींना शोधण्याचं काम सुद्धा ही चौकशी समिती करणार आहे। त्यामुळे आता दोषी नेमके कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। शिवरायांचा पुतळा या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता। काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचं या ठिकाणी लोकार्पण झालं होतं, पण काही महिन्यातच हा पुतळा कसा कोसळतो, का कोसळला असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात होता आणि सरकारवर टीका सुद्धा केली जात होती। विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। त्यामध्येच आता या किल्ल्यावरील दुर्घटनेसंदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे। भारतीय नौदलाचे कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली आहे। त्यामुळे आता या समितीच्या चौकशीतून नेमकं काय समोर येणार आणि नेमकं यासाठी दोषी कोण असा सवाल जो वारंवार विचारला जातोय त्याचं उत्तर या समितीच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान या ठिकाणी राज्यभरामध्ये शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे राज्यकर्ते माफी मागताना दिसून येत आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत यांचा पुतळा अवघ्या काही महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर संतापाची लाट उसळल्याचं दिसून आलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर चौकशी समिती नियुक्त झालेली आहे। या समितीची स्थापना करण्यात आली आहे। त्यामुळे आता चौकशी समितीच्या चौकशीमधून नेमकं काय समोर येतं ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।